बघा ह्यो खल्ला चोपाला घेतलाय का फिनिशिंग बघा खल्ल्याची. बघा दिसतंय का. पहिले आम्ही खल्ले चोपायचो ना तर अशी नुसती भुई गुलगुलीत असायची. असा माणूस भात भरून घेईल त्या खल्ल्यातल्या माणसा झोपायची खल्ल्यात. आता आता खल्लं बघा नाही वरच्यावर आपला सारवण द्यायचा झाला खाला. नाही खल्ल्यात आता खुरमेट बघायला भेटतं. पहिले खल्ल्यामध्ये खुरमीट असायची. खुरमेट खाला तर भात झोरला का ते खुरमेटीला जनावरा बांधायची. तो भात झोरलेला तणास टाकायचा ना मग त्याचा पेर धरायचो. त्याला आता मलनी बोलतात काही. तो पेर धरायचो मग त्याच्यातून 2 गोणी भात निघायचा ना. तो तणास आहे ना जनावरांच्या पायात असा मारला का त्याला त्याची बुड्डी करायचो गोल गुंडलीत घ्यायचो. मग त्या बुड्ड्या केल्या का बुड्डी ठेवायला असायची कुंभेरी. आता खुरमीट नसल्यामुळं पेर नाही, पेर नसल्यामुळं बुड्डी नाही ना मग कुंभेरी पण नाही. म्हणजे आता त्या सगळा भासत चाललाय, कमी होत चाललाय सगळा. त्या वस्तूच राहिल्या नाही तर शब्द पण संपत चालले अशी तरा. पहिले आम्ही खल्लं चोपायचो तर असं तवा काय तारपत्र्या होत्या का. खल्ल्यातून असा भात माणूस उचलून द्यायचा एक खरा नसाचा. चोपून चोपून अशी लय मेहनत द्यायचो आम्ही त्या टायमाला. आता काय वरच्यावर आपला शानस्वरा देतात. आपला आहे तारपत्र्या टाकायच्या याला काय खल्लं बोलतात. अशी तर आहे. आता काय शान पण भेटत नाही पहिल्यासारखा. पहिले सगळ्यांच्या घरी जनावरं असायचे ना. आता शानसुद्धा अख्खा गाव हिंडला तरी भेटत नाही. अजून 5 वर्षात शान एखादा आणायला लागेल. कसा पावशेर अर्धा किलो 1.5 पावशेर असा एकाच घेऊन आणायला लागेल. कारण परिस्थितीत तशी आले ना जनावरच ठेवली नाही कोणी. अशी तर आहे. त्यात दावाचा होता का आम्ही पहिले कसं खल्लं चोपायचो ना आता खल्लं बघा नाही काही राहिला हो. अख्खा भासत चाललाय. खुरमेट नाही ना पेंड नाही ना बुड्डी नाही ना कुंभेर नाही. यात सांगा दादा म्हणून. बरं चलू का.